खोट्या प्रेमाची 10 लक्षणे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सर्वांचं सेम असतं. प्रेम हा शब्द ऐकला तरी मनामध्ये गुदगुल्या होऊ लागतात. आणि हे काय फक्त तरुणच नाही, तर मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध माणसांमध्येही होतंच. प्रेम म्हटलं की आपल्याला आपलं पहिलं प्रेम, मग ते शाळेतलं असो किंवा कॉलेजमधलं, आठवल्याशिवाय राहत नाही. प्रेम म्हटलं की पोटामध्ये फुलपाखरू उडायला लागतात. आताही तुमच्यासमोर तुमचं जुनं आणि खरं प्रेम नक्कीच डोळ्यासमोर आलं असेल. कधीतरी हे प्रेम अव्यक्त राहिलेलं असतं. आपण एकमेकांना बघत असतो, गुपचूप प्रेम करीतही असतो, पण कधी व्यक्त होत नाही. यासाठी जबाबदार घरचे, समाज काहीही असू शकतात. त्यालाही माहिती असतं की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तिलाही माहिती असतं की त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. ही डोळ्यांची भाषा असते, पण एकमेकांना कधीही सांगितलेलं नसतं. हां, यात काही नशीबवान असतात जे एकमेकांकडे प्रेम व्यक्त करतात. त्यांचं प्रेम खुलतं, फुलतं आणि त्यानंतर ते लग्नगाठीपर्यंत येऊन पोचतंही. पण सगळेच असे नशीबवान नसतात. मित्रांनो, प्रेम करणं हा एक सर्वांग सुंदर अनुभव आहे आणि तो सगळ्यांच्याच नशिबात येतो असं नाही. पण प्रेम करताना डोळे मिटून प्रेम करू नये. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण अगदीच डोळ्यावर झापड आणू नये. खोट्या प्रेमाची चिन्ह वेळेत ओळखणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मन, वेळ आणि विश्वास तिन्ही गोष्टी हातातून निसटल्याच म्हणून समजा. चला तर पाहूयात खोट्या प्रेमाची 10 लक्षणे. 1. तुमचा वेळ, भावना आणि प्रयत्न यांची कदर नाही. प्रेमात आखंड बुडालेल्या तिला किंवा त्याला एकमेकांशिवाय मुळीच करमत नसतं. दिवसभरात एकदा तरी तो दिसला पाहिजे किंवा ती दिसलीच पाहिजे, यासाठी जीवाचा नुसता आटापिटा सुरू असतो. त्यासाठी घरातल्यांचे 2 शब्द ऐकायची तयारीही असते. पण जर जोडीदार तुमच्यावर खरं प्रेम करत नसेल, तर तुम्ही दिलेला वेळ त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. तुम्ही इमोशनल होऊन विचार करता, पण ते त्यांना आवडत नाही आणि मग समोरचा चिडचिड करू लागतो. तुमचा सतत येणारा फोन, मेसेज त्यांच्यासाठी कंटाळवाणं काम असतं. तुम्ही भेटायला वेळ काढला तरी ते त्याबाबतीत निष्काळजीपणे वागतात. तुम्ही काळजी घेता, आदर देता, ते सांगतात तसं वागताही, पण तुमची ही वागणूक त्यांनी गृहीत धरलेली असते. तुम्ही असंच वागलं पाहिजे, माझ्या अंडरच राहिलं पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो आणि असं झालं नाही तर ते तुमच्यावर फुगून बसतात. पुन्हा सॉरी पण तुम्हीच म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असते. ते तुमच्या निर्मळ प्रेमाचा फायदा घेतात. तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं मूल्य त्यांना नसतं. तुम्ही काही विचारलं, भविष्याची चिंता व्यक्त केली, तर तू जरा जास्तच विचार करतोस किंवा करतेस असं म्हणून तुम्हाला शांत बसायला लावलं जातं. नातं टिकवण्यासाठी तुम्ही एकटेच धडपडत असता. त्यांना त्या नात्याचं महत्त्वच कळत नसतं. हे असं प्रेम टिकवता टिकवता तुमची दमछाक होते. शेवटी तुम्हाला स्वतःवरच राग येऊ लागतो की मी एवढा त्रास स्वतःला का करून घेत आहे. प्रेमामध्ये एकमेकांची कदर असावी लागते. जिथे कदर नाही, एकमेकांविषयी आदर नाही, तिथे प्रेम नसतंच. फक्त समोरच्याचा वापर सुरू असतो. 2. इतरांसमोर तुम्हाला कमी दाखवणं. खोटं प्रेम करणारी व्यक्ती एकटेपणात वेगळे वागते आणि बाहेर लोकांसमोर वेगळंच वागते. एकटेपणात खूप प्रेम असल्यासारखं दाखवायचं, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणायचं आणि बाहेर इतरांसमोर तुमचं कौतुक करणं तर सोडाच, ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तुमची मस्करी करताना मर्यादा विसरतात. तुमची चूक नसतानाही तुम्हाला दोष देतात. तुमच्या हक्काच्या गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवतात. तुमच्या मेहनतीचं श्रेयही घेतात. तुमच्या यशात त्यांना आनंद होत नाही. ते इतरांसमोर स्वतःची प्रतिमा जपतात. मी बघा कसा ग्रेट आहे आणि माझ्या हाताखाली मी ही एक व्यक्ती कशी दाबून ठेवली आहे, हे दाखवताना त्यांना खूप पराक्रम केल्याचा फील येतो. खास करून पुरुषांमध्ये हा दुर्गुण दिसून येतो. अशा वागण्यामुळे तुमचं मन दुखावलं तरी त्यांना त्याचं काहीही पडलेलं नसतं. पण त्यांचं असं वागणं आपल्या मनाला फार टोचतं. तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. अशा नात्यात तुमची किंमत कमी होत जाते. तुम्हाला स्वतःबद्दल शंका येऊ लागते. खरं प्रेम कधीही आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा अपमान करत नाही. तो अपमान म्हणजे खोटं प्रेम. 3. तुम्हाला जेव्हा त्यांची नितांत गरज असेल तेव्हा ते नेहमी दूर पळत असतात. खोटं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडे फक्त तेव्हाच येते जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं. मात्र तुम्ही जेव्हा अडचणीत असता तेव्हा अचानक ते खूप बिझी होऊन जातात.
अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये अडकून जातात. ते कॉल उचलत नाहीत, मेसेजला उत्तर देत नाहीत किंवा म्हणतात नंतर बोलू, पण ते नंतर कधी येतच नाही. तुम्ही एकटे पडलेले असाल तरी त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य किंवा काळजी देखील नसते. याचा अर्थ असा की ते तुमच्या भावनांना किंमतच देत नाहीत. तुम्ही रडलात तर त्यांना सहानुभूती वाटत नाही, उलट त्यांना त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी वेळ नसणाऱ्या त्या व्यक्तीला इतरांसाठी बरोबर वेळ असतो. तुमचं दुखणं त्यांच्या जगात महत्त्वाचं नसतं. त्यांनी तुम्हाला फक्त सोयीपुरतं ठेवलेलं असतं. तुम्हाला एकटं सोडून देणं, फोन न करणं त्यांच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट असते. एक वेळ अशी येते मित्रांनो की या व्यक्तीसोबत राहूनही आपल्याला एकटेपणा जाणवू लागतो. या सगळ्यात तुमचं मन दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागतं. अशा लोकांचं प्रेम कधीच खरं प्रेम नसतं. अशा विषारी नात्यातून तुम्ही जितके लवकर बाहेर पडाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. 4. बोलणं गोड पण कृती मात्र पूर्णपणे उलट असणारे. खोटं प्रेम करणारे सुरुवातीला खूप गोड बोलतात. आपण अलगद त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतो. त्यांच्याशिवाय काहीच दिसत नसतं. त्यांच्याशिवाय अन्नही गोड लागत नाही. आणि या अशा गोडबोल्या लोकांमुळे प्रेमाच्या आपल्या आईवडिलांशी, समाजाशी, सगळ्यांशी वैर घेण्याची आपली तयारी असते. पण खोटं प्रेम असणाऱ्या लोकांची कृती काही काळाने त्यांच्या बोलण्याशी एकरूप होत नाही. ते वचनं देतात पण पाळत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात मी कशी मदत करू शकत नाही याविषयी तुमचं सांत्वन करण्यापेक्षा गोडगोड बोलून स्पष्टीकरण देत बसतात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त शब्दांचा खेळ असतो. त्यांना समोर आलेली वेळ काहीतरी खोटं नाटं बोलून, गोड बोलून मारून न्यायची असते. त्यात कोणताही सिरियसनेस नसतो. असं प्रेम काही काळाने मनात भीती, शंका आणि वेदना निर्माण करतं. जशी वेळ जाऊ लागते तसं हे गोड बोलणंच विषासारखं वाटू लागतं. कारण त्यामागे खरी प्रेमाची भावना नसतेच. ते तुम्हाला वेळ देण्यापेक्षा बहाणे जास्त देऊ लागतात. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहता, पण त्यांचं वागणं त्यांचं खरं रूप उघड करत असते. हे खोट्या प्रेमाचं महत्त्वाचं आणि मोठं लक्षण आहे. वेळीच ओळखा आणि सावध व्हा. 5. तुमच्याविषयी आदर नाहीच, फक्त अधिकार गाजवायचा. खोटं प्रेम असणारे तुमच्यावर अधिकार दाखवतात. सुरुवातीला हे खूप भारी वाटतं. काय पण माझ्यावर प्रेम आहे असं वाटत असतं. तुम्हाला हे जाणवतच नाही की ही तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली पहिली ठेच आहे. तसं होतच नाही, कारण डोळ्यावर प्रेमाची झापड आलेली असते. आपण त्या सुरुवातीच्या वेळी काहीच न बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कळतं की आता ही व्यक्ती म्हणजे आपलं अधिकार गाजवण्याचं एक हक्काचं खेळणं आहे. याला आता मी हवं तसं वापरू शकतो. तुमच्याविषयी त्या व्यक्तीला शून्य आदर असतो. ते तुमच्या मताला काहीच किंमत देत नाहीत. तुमचं मन जरी यामुळे दुखलं तरी ते सहज म्हणतात, एवढं काही रिॲक्ट होण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही दुःखी पण त्यांच्या म्हणण्यानुसारच झालं पाहिजे. तुमचे निर्णय, आवडी, कपडे, वागायची पद्धत, छंद सगळं ते म्हणतील तशाच पद्धतीने असले तर ते बरोबर, नाहीतर तुम्ही पूर्ण चूक. मग सुरू होतो तुम्हाला कमीपणा दाखवून द्यायचा खेळ. त्यांचं म्हणणं असतं नातं त्यांचं तर नियम पण त्यांचेच. तुमची चूक नसली तरी तुम्हाला अपराधी वाटायला भाग पाडलं जातं. याला भावनिक नियंत्रण असं म्हणतात. हळूहळू तुम्ही तुमची ओळख हरवत जाता. तुमचा स्वाभिमान कमी होत जातो. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते त्यांच्यासाठी पुरेसं नसतं. ते तुम्हाला माझ्यामुळे तू जगत आहेस असा विचार करायला भाग पाडतात. अशा नात्यात प्रेम नसतं, फक्त नियंत्रण असतं. जिथे आदर नाही तिथे खरं प्रेम नाहीच. अशा नात्यांमध्ये अडकून राहू नका, ज्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त त्रास होतो. 6. नात्यात प्रामाणिकपणा नाहीच, फसवं प्रेम. ही व्यक्ती तुम्हाला खरं कधीच सांगत नाही. त्यांचे शब्द आणि त्यांचं वागणं हे कधीच जुळत नाही. त्यांना खोटं बोलायची, खास करून तुमच्यासोबत खोटं बोलायची एवढी सवय असते की ते अगदी लहान लहान गोष्टीतही खोटं बोलत असतात. त्यांना तुम्हाला काहीच खरं सांगण्याची इच्छा होत नाही. मित्रांनो, इतकी लपाछपी नात्यासाठी घातक असते. आणि अशात तुम्ही प्रश्न विचारलात तर त्यांना खूप राग येतो. ते तुम्हाला खरं सांगण्याऐवजी तो मुद्दाच टाळतात. त्यांची गोष्ट रोज बदलत असते. ते तुमच्यावरही विश्वास दाखवत नाही आणि स्वतःच्या गोष्टीही गुपित ठेवतात. मित्रांनो, खऱ्या प्रेमात पारदर्शकता असते. खोटं वागणं मनात संशय निर्माण करतं. संशय वाढला की नातं तुटू लागतं. जे नातं खोट्या पायावर उभं असतं ते जास्त काळ टिकूच शकत नाही. प्रामाणिकपणाचा अभाव खोट्या प्रेमाची मोठी निशाणी आहे. अशा लोकांवर तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितके फसवले जाल. 7.
तुमच्या भावनांशी खेळणं. खोटं प्रेम करणारे तुमच्या भावनांशी खेळत असतात. त्यांना वाटलं तर प्रेम, नाही वाटलं तर दूर जायचं. कधी खूप गोड बोलतात, तर कधी अगदीच तोडून 2 तुकडे करून टाकतात. अशा लोकांचं वागणं आपल्याला कन्फ्यूज करून टाकतं. आपण सतत टेन्शनमध्ये राहतो की आता हा नक्की कसा रिॲक्ट होईल. त्यांच्या वागण्याबद्दल कोणतीच गॅरंटी आपण देऊ शकत नाही. हे सततचं बदलणारं वागणं आपल्याला त्रासदायक वाटू लागतं. तुम्ही चुकीचे नसतानाही तुम्हाला अपराधी वाटायला लागतं. हे नातं तुम्हाला मानसिक थकवा देऊ लागतं. त्यांच्या सोयीनुसार तुम्हाला वागवणे, वाटेल तसं वागून मग अचानक गायब होणे, ही भावनिक रोलर कोस्टर तुम्हाला प्रचंड डिप्रेशन देऊ शकते. तुमचं आयुष्य फक्त आणि फक्त त्यांच्या भोवती फिरू लागतं. मित्रांनो, याला प्रेम नाही, शोषण म्हणतात. असं नातं मनाला कधीच शांती देऊ शकत नाही. 8. सतत बहाणे करत राहणं, पण कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न मात्र शून्य. खोट्या प्रेमातील सर्वात मोठं लक्षण म्हणजे खूप सारे बहाणे. वेळ नाही, नेटवर्क नाही, मूड नाही, हे त्यांचे रोजचेच डायलॉग. चुकलं तर लगेच परिस्थितीला दोष द्यायचा, नाहीतर नशिबाला रडत बसायचं. महत्त्वाकांक्षा शून्य. स्वतःचं कुठलंही उत्तरदायित्व घ्यायचं नाही. तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्नही करायचा नाही. जोडणं, समजून घेणं, बोलून सोडवणं, या गोष्टींपासून कोसो दूर राहायचं. हवं तेव्हा जवळ यायचं आणि हवं तेव्हा दूर जायचं. ही अनिश्चितता तुम्हाला हादरवायला लागते. काय करू आता असं वाटू लागतं. हा सुधारेल अशी आशा असते, पण उलट तुम्ही सुधाराल अशी तो अपेक्षा ठेवून असतो. खरं प्रेम प्रयत्न मागतं आणि खोटं प्रेम बहाणे देत राहतं. 9. ते तुम्हाला फक्त पर्यायासारखं वागवतात. ये नहीं तो कोई और सही. खोटं प्रेम करणाऱ्यांसाठी कधीच तुम्ही प्राधान्य नसता. ते तुम्हाला वेळ देतात कारण तेव्हा त्यांना दुसरं काही काम नसतं म्हणून. तुमच्या जागी कोणीही चालेल अशी त्यांची वृत्ती असते. तुम्ही नीट निरीक्षण करा. तुम्ही प्रेमाने काही बोललात तरी त्याकडे त्यांचं इतकंसं लक्ष नसतं. या प्रेमात नात्यातील ऊब, जवळीक, जिव्हाळा काहीच नसतो. ते तुम्हाला मनापासून नाही तर सोयीने जवळ ठेवतात. तुमच्या ही गोष्ट कधी लक्षातच येत नाही. तुम्ही दुखावलात तरी त्यांना फार काही पडलेली नसते. कदाचित वरवर काही बोलतील, पण ते फक्त वेळ मारून नेण्यासाठी तेवढ्यापुरती असतं, हे लक्षात घ्या. ते तुम्हाला फक्त रिकाम्या जागेला भरून काढण्यासाठी वापरतात. त्यांच्या सहवासात तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात असा अनुभव तुम्हाला कधीच येत नाही. अशा नात्यात हळूहळू स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागतं. खरं प्रेम तूच माझा माणूस असं म्हणतं, तर खोटं प्रेम कोणीही चालेल असं म्हणतं. 10. सतत तुमच्यात चुकाच शोधणं. खऱ्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला समोरच्या व्यक्तीच्या कोणत्याच चुका दिसत नाही. खरं तर हाही मोठा धोकाच आहे, पण खोट्या प्रेमात तर संपूर्ण उलटी गंगा वाहत असते. तुम्ही कितीही योग्य वागलात तरी त्यांना तुमच्यात फक्त आणि फक्त दोषच दिसतो. तुमच्या बोलण्यावर, कपड्यांवर, विचारांवर टीका. तुम्ही काहीही केलं तरी चुकीचं, केलं नाहीत तरीही चुकीचंच. ते तुमच्या व्यक्तिमत्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. तुमचा आत्मविश्वास कमी करतात. हे भावनिक शोषण असतं. त्यांना तुमच्या चांगुलपणात रस नसतो. ते नातं सुरक्षित बनवण्याऐवजी असुरक्षित करतात. तुम्हाला स्वतःविषयीच शंका वाटायला भाग पाडतात. सतत दोष देणं ही प्रेमाची भाषा नसते. मित्रांनो, तुमच्यात चूक नाही, चूक त्यांच्या नजरेत आहे हे समजून घ्या. असं नातं कधीही आरोग्यदायी नसतं. त्याच्यापासून दूर जा. मित्रांनो, खरं तर प्रेम ही भावना किती सुंदर आहे. आपण जेव्हा कोणावरही मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याची प्रत्येक कृती आपल्या जीवनावर परिणाम करीत असते. खरं प्रेम तुम्हाला जगाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतं. तुमच्यात असणारे उत्तम गुण शोधून काढतं. समर्पणाची भावना दाखवतं. याउलट तुम्ही सतत दुखावले जात असाल, तुम्हाला कमी दाखवलं जात असेल, सोयीसाठी प्रेम केलं जात असेल, तर हे प्रेम तुमचं जगणं मुश्किल करून टाकतं. आपल्या आयुष्यात कुणी यावं ही चांगलीच गोष्ट आहे, पण चुकीची व्यक्ती येऊ नये म्हणून काळजीही घ्यायलाच हवी. प्रेम करा, पण स्वतःची किंमत जपून. जिथे आदर, प्रामाणिकपणा आणि सन्मान नाही, तिथे प्रेम नाही, फक्त दिखावा असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ.
तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.